हॅलो एव्हरीवन. तर आज मी बनवत आहे धाबा स्टाईल बटर चिकन एकदम साध्या सोप्या पद्धतीमध्ये. तर इथे मी अर्धा किलो चिकन घेतलेलं आहे, बोनलेस घेतलेला आहे. त्याच्यामध्ये अर्धा लिंबाचा रस पिळलेला आहे. त्याच्यासोबत इथे मी 1 चमचा धनेपूड, 1 चमचा जिरेपूड, सोबत हळद थोडीशी टाकलेली आहे. लाल तिखट म्हणजे काश्मीरी तिखट टाकलेला आहे. चवीपुरते मीठ टाकलेलं आहे. आलं लसणाची पेस्ट इथे करून घेतलेली आहे मी, ती टाकलेली आहे. आणि 1 वाटी दही टाकलेलं आहे. हे 1 तासासाठी मॅरिनेट करून ठेवायचं आहे. ग्रेव्हीसाठी इथे मी थोडे मसाले घेतलेले आहेत. 4 टोमॅटो घेतलेले आहेत, 2 कांदे घेतलेले आहेत आणि इथे मी मगजबी भिजत ठेवलेली ती मगजबी घेतलेली आहे. इथे एक पॅन घेतलेला आहे पसरट, त्याच्यामध्ये 2 चमचे तेल टाकलेलं आहे. आणि याच्यामध्ये लवंग, तीळ जिरे आणि 2 इलायची घेतलेले आहेत. ते परतून घ्यायचे थोडे. आणि त्याच्यानंतर कांदा टाकायचा आहे याच्यामध्ये. आलं लसूण, 2 हिरव्या मिरच्या टाकलेल्या आहेत. हे जरासं परतून घ्यायचं आहे. कांदा जरासा लालसर होऊ द्यायचा आहे. त्याच्यानंतर याच्यामध्ये टोमॅटो टाकायचे आहेत. टोमॅटो चांगला मऊ होऊपर्यंत परतून घ्यायचा आहे. त्याच्यानंतर मगजबी घेतलेले आहेत, मगजबी पण परतून घ्यायचे आहेत. चांगलं त्याच्यामध्ये पाणी थोडं टाकून ते परतून घेऊन शिजवून घ्यायचं आहे थोडा वेळ. तर इथं मी एका पॅनमध्ये मॅरिनेट केलेलं चिकन घेतलेलं आहे. ते असं पसरवून ठेवायचं आहे, म्हणजे पसरवून असं भाजून घ्यायचं आहे. ते चांगलं करपूस असं भाजून घ्यायचं आहे, स्मोकी फ्लेवर येऊसपर्यंत. दोन्ही बाजूनीही याला भाजून घ्यायचं आहे चांगलं. त्याच्यानंतर इथे मी बटर टाकलेलं आहे. त्याच्यानंतर इथे मी त्याची पेस्ट करून घेतलेली आहे, ग्रेव्ही करून घेतलेली आहे. एका कढईमध्ये तेल घेतलेलं आहे 2 चमचे. त्याच्यामध्ये ही ग्रेव्ही परतून घ्यायची आहे, चांगली शिजवून घ्यायची आहे. त्यामध्ये इथं मी थोडीशी फ्रेश क्रीम टाकलेली आहे. चिकनचे पीस टाकून घेऊन मग चांगलं शिजू द्यायचं आहे याला. तर तयार झालेलं आहे इथं आपलं बटर चिकन, धाबा स्टाईल बटर चिकन. चलो बाय.